मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 128. ज्यांचा राजदंड जीवाचा पण लावून मी आर्यावर्तात ऐश्वर्यानं मिरविला होता, त्यांचं आज निर्वाणीच्या समयी माझ्या वाचून कुठंच काहीही अडत नव्हतं. व्यक्ती मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजनाकुशल असो, तिच्यासाठी समाज कधीच थांबत नाही. समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार. आजचे जातील, उद्या नवे येतील. गंगा तशीच वाहत राहील. मी तरी माझं जीवन एवढं मोलाचं का मानावं? कुठल्याही व्यक्तीनं ते तसं कधीच मानू नये, असंच ती कुरूंची अवाढव्य सेना मला सांगत होती. स्थिर भावानं त्या संग्रामोत्सुक शूरवीरांकडे पाहताना मी स्वतःला, स्वतःच्या सुखदुःखांना, जीवनाच्या कल्पनांना, कुटुंबियांना सर्वांनाच विसरून गेलो. जीवन मृत्यूच्या स्पर्शरेषा किती सहजपणे कुरुक्षेत्राभोवती एकवटल्या होत्या. त्या शूरवीरांना एकत्र पाहताना आकाशातील असंख्य तारेच इथं कुणी पसरलेत असंच कुणालाही वाटलं असतं. पर्वतांच्या सलग रांगांसारखे धिप्पाड देहाचे महारथी प्रचंड संख्येनं रथारूढ झाल्याचं हस्तिनापुरातील राजवाड्याच्या कळसानं कधी पाहिलं होतं? बाल्हिक, सिंध, कुलिंद, मद्र, कांबोज, गांधार, मत्स्य, अवंती, दरद, अनर्त, दशार्ण, चेदी, द्वारका, काशी, पांचाल, मगध, विदेह, कोसल, अंग, कलिंग, वंग, कोणत्या देशाचा राजध्वज कुरुक्षेत्राला मंडल देऊन त्याला मानवंदना द्यायला आला नव्हता? केवढ्या भाग्याचा संस्मरणीय दिवस कुरूंची राजनगरी आज पाहत होती. श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आकाशाचं वितान भेदणारा ध्वनी ऐकताच माझी तंद्री भंग पावली. अर्जुनाचा कपिध्वज धारण केलेला नंदीघोष रथ 15 लक्षांची सेना पाठीशी घेऊन समोरून पुढं सरसावला. धुळीचे लोळ उठू लागले. त्याच्या रथावरचा नीलवर्णी सारथी श्रीकृष्ण मात्र हसत होता. 15 लक्ष सेना पांडू महाराजांचा जयघोष करीत होती. तीत अमितौजस, विक्रांत, द्रुपद, कुंतीभोज, वार्धक्षेमी, दंडधार, बृहत्क्षत्र, दृष्टद्युम्न, सात्यकी, अभिमन्यू, काशीराज, शत्रंजय, बभ्रू, अदिन, प्रतिविंध्य, पुरुजित, श्रेणीमान, शतानिक हे अतिरथी होते. सिंहचंद्र, सुक्षत्र, शैब्य, रोचमान, रथसेन, युगंधर, मणिमान, महाओजस, मित्रवर्मन, ब्रह्मदेव, तपन, सुपाश्च, जनमेजय, सुदामा, सुतेजस, चित्रकेतू, उग्रसेन असे कितीतरी राजे त्यांच्या मागून पुढं सरसावत होते. अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, सात्यकी, युयुधान, दृष्टद्युम्न हे अग्रभागी होते. सुदर्शन चक्राच्या आकाराची रचना केलेली त्यांची सेना गरगरत समोरून पुढं सरसावू लागली. राजदंडाच्या आकाराची रचना करून उभ्या असलेल्या पितामहांनी हात उंचावून कुरुसेनेला शंख फुंकीत चालीची आज्ञा केली. पांडवांनीही आपापले शंख फुंकले. रणवाद्यांच्या संमिश्र निनादानं भेदरलेली घोडी किंकाळू लागली. हत्ती चित्कारू लागले. खडग, बाण, भाले, शूल यांची अगणित पाती तळपू लागली. रथांची चक्र घरघरू लागली. देशोदेशीचे राजध्वज फरफरू लागले. स्वर्गाची गंजलेली महाद्वारं करकरू लागली. धुळीच्या लोळानं आकाशाचं निळं वितान काळं पडू लागलं. अवतीभोवतीच्या वृक्षांची पानं तृणपाती अंग झटकून थरथरली. वर्षानुवर्ष मनाच्या भात्यात कोंडलेले भावनेचे बाण एकमेकांना मुक्त हस्तानं दान करण्यासाठी उद्युक्त झालेले दोन्ही सेनांतील 40 लक्ष योद्धे समोरासमोर उभे ठाकले. 2 महासेनासागर योद्ध्यांच्या लाठा उफाळीत गरजू लागले. शिबिराच्या द्वारात उभं राहणं मला असह्य होऊ लागलं. जीवनभर कुरूंचं नेतृत्व करणारा मी पाषाण मूर्तीवत दूर उभा राहून तो रणसंग्राम कसा पाहणार? माझी जीवनभराची सुतपुत्र म्हणून झालेली कोंडी एवढी कधीच असह्य वाटली नाही, एवढा समोरचा महासंग्राम दूर उभा राहून पाहणं असह्य झालं होतं. शरीराची लोहधाव तापून तापून रसरसली होती. रक्तबिंदू उधळले होते. उभं राहणं अशक्य होतं म्हणून आत येऊन आसनावर बसलो. मस्तक दोन्ही हातांनी घट्ट पकडलं तरी रक्ताची सळसळ काही थांबत नव्हती.
विचारांच्या ठिणग्या लुप्त होत नव्हत्या. सुदामन, शोणाचं उद्ध्वस्त शिरस्त्राण, प्रतिज्ञेचं पालन, अर्जुनाचे प्राण, त्याला पितामहांनी मध्येच वधला तर मी वचनभ्रष्ट होणार. खिन्नपणे पायांकडे पाहताना कितीतरी दिवस ते न धुतल्यामुळे साचलेली धूळ स्पष्ट दिसू लागली. उरात, डोळ्यांत, मस्तकात चलू लागली. बाहेरच्या वाद्यांचा कल्लोळ शिबिराच्या पटलावर आदळतच होता. कानांची रंध्र सुन्न झाली. जाणीवेपेक्षा धुंदी बरी. अशा असहाय्य जीवनापेक्षा आता गुरफटणारी मूर्छा बरी. सत्यसेन, मी केवढ्या तरी मोठ्यानं ओरडलो. अंगराज, आज्ञा. बाणासारखा आत घुसून तो क्षणात माझ्यासमोर उभा राहिला. जा, सोमरसाचा कुंभ भरून आण. अंगराज, सोमरसाचे सर्व हंडे रितेच झालेत. 2 थेंबही सोमरस आता शिल्लक नाही. तो तसाच शांत उभा होता. त्याला काहीही सांगण्यासाठी मी जीभ उचलली इतक्यात एकाएकी सर्व रणवाद्यांचा निनाद थांबला. सगळीकडे शुकशुकाट झाला. नीरवता, निशब्दता पसरली. भयान शांतता. का? काय झालं सत्यसेन? जा, पांडवांनी शरणागती स्वीकारली काय पाहून ये. सोमरस विसरून मी युद्धभूमीकडे बोट उचलून त्याला आज्ञा दिली. घोडा उधळीत सत्यसेन निघून गेला. अनेक शंकांनी माझ्या मनात काहूर उठविलं. रणवाद्य एकाएकी का थांबवावीत? युद्धाला कोणती दिशा मिळाली असावी? काय झालं? 2 घटका निघून गेल्या तरीही सत्यसेन माघारी काही फिरलाच नाही. माझं मन विचारांची गदा फिरवून फिरवून शेवटी शांत झालं. तडक समरांगणावर जावं आणि काय झालं ते पाहून यावं असा एक अनावर विचारही मनात तरळून गेला. पण पितामहांच्या पतनाशिवाय युद्धभूमीवर युद्धात उतरणार नाही ही माझी प्रतिज्ञा फेर धरून डोळ्यांसमोर नृत्य करू लागली. असह्य अस्वस्थता सतावू लागली. टप टप टप. सत्यसेनाचा करडा घोडा शिबिराकडे येताना शेवटी जाळीदार गवाक्षातून झळकला. ताडकन उठून बाहेर जात मी त्याचे वेग हाती धरून त्याला थोपविलं. काय झालं सत्यसेन? रणवाद्य का थांबली? युद्धाचं काय झालं? कोण शरण आलं? मी प्रश्नांचे अनेक बाण त्याच्यावर फेकले. विशेष काही झालं नाही महाराज. अर्जुनानं आपले गुरु, काका, मामा, बंधू, पितामह, सुहृद यांना समोर पाहून प्रेमावेगापोटी हातातील गांडीव त्यक्त करून रथ सोडला. आप्तजनांशी युद्ध खेळण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर भिक्षा मागून जगलेलं काय वाईट? असा प्रश्न त्यानं श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्णानं त्याला काहीतरी अद्वितीय बोध दिला म्हणूनच तो आता पुन्हा रथारूढ झाला आहे. पितामहांना आणि द्रोणाचार्यांना वंदन करून त्यानं धनुष्य सावरलं आहे. त्यानं निपटलेल्या घामाची सर खाली कोसळली. पुन्हा रणवाद्यांचा कल्लोळ उठला. शंखांचे ध्वनी निनादले. क्षणार्धात कुरुक्षेत्राचं भव्य समरांगण बाणफेकीनं झाकाळून गेलं. धुळीचे लोळ, आकाशाचा निळेपणा सत्य आहे की असत्य ते पाहण्यासाठी स्वैरपणे उधळले. घोषणा, गर्जना, चित्कार, वाद्यांचे निनाद, रथांची घरघर यांचं रौद्र संगीत विश्वकर्त्याला जागृत करू लागलं. जा सत्यसेन, तूही युद्धभूमीवर जा. शिबिरात शिरताना मी त्याला सूचना केली. तरीही मी एकाकी राहणार म्हणून तो तसाच रेंगाळला. मजवरील प्रेमामुळे तो हळवा झाला होता. ही आज्ञा आहे सत्यसेन. मी तर्जनी उंचावून त्याला युद्धभूमी दाखविली. शतघ्नीच्या दंडासारखा तो झेप घेऊन आपल्या घोड्यावर आरूढ झाला. वेग उडवीत, टप टप आवाज काढीत निघून गेला. मी एकटाच मागे राहिलो. सभोवतीची निर्विकार शिबिरं, समोरचा जो जमिनीवर टेकलेला माझा जैत्र रथ, सुवर्णमंडित विजय धनुष्य, दिग्विजयात साथ करणारा उंच वायुजित यांशिवाय दुसरं मला आता कोण सोबत करणार होतं? शिबिरात बसणं असह्य होतं, अशक्य होतं. गंगेचं पात्र दूर दूर राहिलं होतं. आता पितामहांच्या पतनापर्यंत दृश्यद्वतीचा सहवास, साधनेची कास, मस्तकावरील लोह शिरस्त्राण उतरून साध्या वेशात प्रकाशाचा अंतिम सखोल ध्यास, शेवटच्या अर्घ्याच्या ओंजळी दृश्यद्वतीतून. माझी पावलं तिच्या पुण्यपावन पात्राकडे आपोआप वळली. वाद्यांचा कलकलाट अस्पष्ट होत होता. प्रकाशाच्या साम्राज्यात शिरण्यासाठी
ओढग्रस्त झालेलं माझं मन शांत होऊ लागलं. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. सवितृमंत्र ब्रह्माचं गायत्री छंदातील अमृत घेऊन ओंजळीतील दृशज्योतीचं हिमवत शुभ्र जल पुन्हा तिच्याच पात्रात पडू लागलं. अवतीभोवती शुभ्र धवल प्रकाशच प्रकाश दाटू लागला. पाठ तापू लागली. गोठणाऱ्या दुधासारखं मन क्षणाक्षणाला निग्रही, खंबीर आणि निर्धारी होऊ लागलं.